प्रीत तुझी माझी भाग 5. शोध की सापळा. विराजचा आवाज अजूनही कानात घुमत होता. गेम अजून बाकी आहे. ऑफिसच्या त्या शांत केबिनमध्ये आर्यन एकटक त्या फोटोकडे पाहत उभा होता. त्याच्या हातात फोन थरथरत होता. रिया जिवंत आहे. अन्वी काही क्षण दूर उभी राहिली. तिला कळत नव्हतं त्याच्याजवळ जावं की नाही, पण शेवटी ती हळूच पुढे आली. सर. ब्रोकन आर्यनने डोळे बंद केले. मी तिला हरवलं, तो हळू आवाजात म्हणाला. मी तिला वाचवू शकलो नाही. त्याच्या आवाजात गिल्ट स्पष्ट जाणवत होतं. आणि आता जर ती खरंच जिवंत असेल. तो थोडा थांबला. मग मी इतकी वर्ष काय करत होतो? अन्वीने हलक्या आवाजात म्हटलं. तुम्ही स्वतःला दोष देताय, पण त्यावेळी तुम्ही जे करू शकत होता तेच केलं असेल. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. त्या क्षणी त्याला पहिल्यांदाच कोणीतरी समजून घेत असल्यासारखं वाटलं. मी तिला शोधणार, तो ठाम आवाजात म्हणाला. पण हा फक्त सर्च नाही, हा विराटचा गेम आहे. अन्वीने शांतपणे विचारलं. मग आपण काय करणार? आर्यनने तिच्याकडे सरळ पाहिलं. तू बाहेर राहू शकतेस, हा गेम डेंजरस आहे. क्षणभर शांतता. अन्वीने एक पाऊल पुढे टाकलं. मी पळून जाणाऱ्यापैकी नाही. जर मी तुमच्या आयुष्यात आले आहे तर शेवटपर्यंत उभी राहीन. आर्यन काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. तू वेगळी आहेस. रात्र झाली. दोघं गाडीत बसले. बाहेर रस्त्यावर पावसाचे थेंब पडत होते. गाडीच्या आत शांतता होती, पण त्या शांततेत एक अनोळखी कनेक्शन वाढत होतं. तुला खरंच भीती वाटत नाही? आर्यनने विचारलं. अन्वीने खिडकीकडे पाहत उत्तर दिलं. वाटते, पण कधी कधी भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो. आणि तुला माझ्यावर विश्वास आहे? अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. हो. आर्यन काही क्षण काही बोलला नाही. कोणीतरी माझ्यावर पुन्हा ट्रस्ट ठेवतंय. त्याच्या मनात काहीतरी हलत होतं. तो हळूच म्हणाला, थँक्स. अन्वी हसली. वेलकम. तेवढ्यात फोन वाजला. सर, लोकेशन ट्रॅक झाली आहे. आर्यन लगेच अलर्ट झाला. सेंड मी. ॲड्रेस मिळाला. हॉस्पिटल, तो म्हणाला. रात्री 12 वाजले होते. हॉस्पिटलमध्ये अजूब शांतता होती. कॉरिडॉर लांब, लाईट्स डिम. अन्वीला अनइझी वाटत होतं. हे सगळं खूप वियर्ड आहे. आर्यन मात्र ठामपणे पुढे चालत होता. रूम 307. दोघं दरवाजासमोर थांबले. अन्वीचा श्वास वेगात झाला. आर्यनने दरवाजा हळूच उघडला. आत बेड रिकामी, मशीन बंद, जणू कोणीच इथे नव्हतं. इम्पॉसिबल, आर्यन म्हणाला. तेवढ्यात दरवाजा आपोआप बंद झाला. अन्वी दचकली. सर. लाईट्स फिकर झाले. स्पीकरमधून आवाज आला. वेलकम टू द लेवल 1. विराज गेम. विराजचा आवाज. जर रियाला बघायचं असेल तर एक टास्क कंप्लीट करा. अन्वी घाबरली. हा वेडा आहे. या रूममध्ये एक क्लू आहे, ते शोधा, नाही तर. क्षणभर पॉज. तुमच्यातला एक जण इथून बाहेर जाणार नाही. अन्वी घाबरली. सर, आपण इथून निघूया. नाही, आर्यन ठामपणे म्हणाला. आपण हा गेम खेळणार. दोघं रूममध्ये सर्च करायला लागले. ड्रॉवर, फाईल्स, वॉल्स. अचानक अन्वीला बेडखाली काहीतरी दिसलं. सर, इथे बघा. तिने एक छोटा एन्व्हलप काढला. आर्यनने एन्व्हलप उघडलं. आत एक फोटो होता आणि एक नोट. ट्रूथ हर्ट्स, गो टू द प्लेस वेअर इट ऑल स्टार्टेड. मेमरी ट्रिगर. आर्यनचा चेहरा बदलला. तो कॅफे. अन्वीनं विचारलं, कुठला कॅफे? जिथे मी रियाला फर्स्ट टाईम भेटलो होतो. स्पीकरमधून पुन्हा आवाज आला. लेवल 1 कम्प्लीट. नाव लेट्स सी हाऊ फार यू कॅन गो. अन्वीने आर्यनकडे पाहिलं. हा गेम अजून खूप मोठा आहे. कॅफेमध्ये काय सिक्रेट आहे? रिया तिथे असेल का? आणि आर्यन अन्वी रिलेशनशिप अजून डीपन होईल का? हॉस्पिटलमध्ये सापडतो एक ट्रॅप. विराजचा गेम सुरू झाला आहे. आता आर्यन आणि अन्वीला रियाला वाचवण्यासाठी हा गेम खेळावा लागणार आहे.
रात्र अजून गडद झाली होती. गाडी वेगाने त्या कॅफेकडे जात होती. आर्यन स्टेअरिंग घट्ट पकडून होता. त्याच्या डोळ्यासमोर सतत तेच शब्द, व्हेरी ऑल स्टार्टेड. अन्वी शांत बसली होती, पण तिच्या मनात खूप प्रश्न होते. हा कॅफे आर्यन आणि रियाच्या भूतकाळाशी जोडलेला आहे. गाडी एका जुन्या कॅफेसमोर थांबली. पावसाचे थेंब अजूनही पडत होते. कॅफे जवळजवळ बंद होता. फक्त आत एक डिम लाईट चालू होती. अन्वीने हळू आवाजात विचारलं, हेच ते ठिकाण? आर्यनने मान हलवली. हो, इथूनच सगळं सुरू झालं होतं. दोघं आत गेले. त्या कॅफेमध्ये एक वेगळी शांतता होती. आर्यन हळूहळू चालत होता. जणू प्रत्येक कोपऱ्यात त्याच्या आठवणी जिवंत होत्या. इथे तो एका टेबलकडे बोट दाखवत म्हणाला, मी तिला फर्स्ट टाइम भेटलो होतो. रिया हसत बसली होती. तिच्या डोळ्यात चमक. तू इतका सिरियस का असतोस? ती आर्यनला चिडवत होती. आर्यन हसला. आणि तू इतकी केअरलेस का आहेस? दोघे हसले. त्या क्षणी सगळं खूप परफेक्ट वाटत होतं. आर्यनचे डोळे पाणावले. एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. पण तो हळू आवाजात म्हणाला, आणि मग सगळं संपलं. अन्वी त्याच्याकडे पाहत होती. तिला त्याच्या वेदना जाणवत होत्या. अन्वी हळूच म्हणाली, कधी कधी जे संपतं ते पुन्हा सुरू होण्यासाठीच असतं. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. त्या क्षणी दोघं खूप जवळ उभे होते. क्षणभर जणू वेळ थांबली. अचानक कुठेतरी आवाज आला, क्लिक. दोघं दचकले. तो इथेच आहे, आर्यन म्हणाला. दोघं कॅफेमध्ये सर्च करायला लागले. काउंटर, किचन, टेबल्स. अचानक अन्वीला भिंतीवर एक फोटो दिसला. तो फोटो आर्यन, रिया आणि विराज तिघे एकत्र. पण फोटोवर एक रेड क्रॉस काढलेला होता, फक्त रियावर. अन्वीचा श्वास अडकला. सर, हे बघा. आर्यनचा चेहरा कठोर झाला. तो आपल्याशी माइंड गेम खेळतोय. तेवढ्या स्पीकरमधून आवाज आला, गुड, तुम्ही योग्य ठिकाणी आलात. विराज नेक्स्ट लेवल. पण गेम अजून कठीण होणार आहे. अन्वी घाबरली. तुला काय हवंय? ती ओरडली. विराज हसला. ट्रुथ, आर्यन. विराज म्हणाला, तुला खरं माहीत आहे का त्या रात्री काय झालं होतं? आर्यनचा श्वास थांबला. मला सगळं माहीत आहे. नाही, विराज म्हणाला, तुला फक्त अर्ध सत्य माहीत आहे. अन्वी चकित. म्हणजे रिया? विराज हळू आवाजात म्हणाला, ती ॲक्सिडेंट नव्हती. क्षणभर शांतता. तो एक प्लॅन होता. आर्यन जोरात ओरडला, इनफ, खोटं बोलतोयस तू. विराजचा आवाज पुन्हा आला, जर पूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या लेवलवर या, पण लक्षात ठेवा. क्षणभर पॉज. यावेळेस तुमच्यातला कोणीतरी तुटणार आहे. अन्वीचा श्वास वेगात झाला. ती आर्यनकडे पाहत म्हणाली, सर, आपण पुढे जायचं का? आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, आता मागे फिरणं शक्य नाही. त्या रात्रीचं खरं सत्य काय आहे? रिया खरंच विक्टीम आहे की कोणीतरी काहीतरी वेगळंच? आणि आर्यन अन्वी रिलेशनशिपमध्ये काय बदल होणार? कॅफेमध्ये सापडतं एक धक्कादायक क्ल्यू. रियाचा ॲक्सिडेंट खरंच ॲक्सिडेंट नव्हता. विराजचा गेम आता आणखी डेंजरस बनतोय. अर्धसत्य आणि तुटलेली विश्वासाची रेष होती. कॅफेमध्ये अजब शांतता होती. विराजचे शब्द अजूनही हवेत घुमत होते. तो ॲक्सिडेंट नव्हता, तो एक प्लॅन होता. अन्वीचा श्वास वेगात झाला. ती आर्यनकडे पाहत होती. सर, हे खरं असू शकतं का? आर्यन्स डिनायल. नाही. आर्यन जोरात ओरडला, हे सगळं खोटं आहे. विराज फक्त आपल्याला कन्फ्यूज करतोय. पण त्याच्या आवाजात थोडा डाऊट होता. अन्वीला ते जाणवलं. पण जर, अन्वी हळू आवाजात म्हणाली, जर खरंच काहीतरी लपवलं गेलं असेल तर? आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला काय वाटतं? मी काहीतरी लपवतोय? क्षणभर शांतता. अन्वी थोडी घाबरली. मी तसं म्हणत नाही, पण कदाचित तुम्हालाही सगळं माहीत नसेल. आर्यनचा चेहरा कठोर झाला.
मला सगळं माहीत आहे. रिया ॲक्सिडेंटमध्ये इंजर्ड झाली आणि विराज गायब झाला. तेवढ्यात अन्वीने टेबलवर काहीतरी पाहिलं. एक जुनी डायरी. सर, हे बघा. आर्यनने डायरी उघडली. डायरी रिव्हील. रियाज व्हॉइस. पहिल्या पानावर लिहिलं होतं, आर्यन, तू जर हे वाचत असशील तर कदाचित मी तुझ्यापासून दूर असेन. आर्यनचा श्वास अडकला. रिया, मला माहीत आहे तू माझ्यावर विश्वास ठेवशील, पण एक गोष्ट आहे जी तुला माहीत नाही. अन्वी लक्षपूर्वक ऐकत होती. विराज, तो तसा नाही आहे जसा तू समजतोस. आर्यनचा चेहरा बदलला. काय म्हणायचंय तिला? त्या रात्री मी स्वतः त्या गाडीत बसले. अन्वीचा श्वास थांबला. व्हॉट? तो ॲक्सिडेंट नव्हता, तो माझा डिसिजन होता. आर्यन स्तब्ध. इम्पॉसिबल. ती स्वतः? अन्वी हळू आवाजात म्हणाली. आर्यनने जोरात डायरी बंद केली. नाही, रिया असं कधीच करणार नाही. पण त्याच्या मनात आता वादळ सुरू झालं होतं. जर हे खरं असेल तर रिया माझ्यापासून का दूर गेली? अन्वी. आर्यन टेन्शनमध्ये. अन्वीने शांतपणे विचारलं, सर, तुम्ही तिच्यावर खरंच ट्रस्ट केलात का? आर्यन चकित. काय? कदाचित ती तुम्हाला काही सांगायचा प्रयत्न करत होती. इनफ. आर्यन ओरडला. तुला काहीच माहिती नाही. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. मला माहीत नाही, पण मी समजून घेण्याचा प्रयत्न करते. ही सायलेंट पेन मुवमेंट असते. क्षणभर दोघे शांत. त्या शांततेत नात्यात एक भेग पडल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात स्पीकर पुन्हा चालू झाला. इंटरेस्टिंग. तुम्ही सत्याच्या जवळ जात आहात. नेक्स्ट चॅलेंज. पण अजून खूप काही बाकी आहे. जर पुढचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर क्षणभर पॉज. तुमच्यातला एक जण दुसऱ्याचा विश्वास सोडेल. अन्वी आणि आर्यन एकमेकांकडे पाहत होती. त्या नजरेत आता फक्त कनेक्शन नव्हतं, तर कन्फ्युजन, डाऊट आणि पेनसुद्धा होता. अन्वी हळू आवाजात म्हणाली, सर, तुम्ही माझ्यावर ट्रस्ट करता का? आर्यन काही क्षण शांत राहिला. तो काही बोलणार इतक्यात लाईट्स अचानक बंद झाले. आर्यन अन्वीवर ट्रस्ट ठेवेल का? रियाने असं का केलं? आणि विराजचा नेक्स्ट गेम काय असेल? रियाचा ॲक्सिडेंट खरंच तिचा डिसिजन होता? आर्यन आणि अन्वीमध्ये ट्रस्ट इश्यू सुरू झाला आहे. आता पुढे काय? कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल खूप खूप आभार. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.